11व्या शतकात भारतात आलेल्या अल्बेरुनी सारख्या एका परदेशी प्रवाशाने आपल्या प्रवास वर्णनामध्ये दिवाळीचं वर्णन केलंय. म्हणजे दिवाळी किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात यावं. त्याच काळात लिहिल्या गेलेल्या भोजन कुतूहल नावाच्या एका ग्रंथामध्ये दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांचं वर्णन येतं. या ग्रंथामध्ये शंकरपाळ्याला शंखपाला किंवा शेवयांना सेविका, चकलीला चक्रिका यासारखी नावं आढळतात. अभ्यंग स्नान म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणं. खरं तर रोज अभ्यंग केल्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही, शरीराला आलेला थकवा जातो आणि वात दोषाचा नाश होतो. आपण गृहस्थ म्हणून संसार थाटला याचा सगळ्यात जास्त आनंद कधी होत असेल तर तो दिवाळी पाडव्याला. यम आपल्या बहिणीकडे यमुनेकडे जेवायला गेला होता आणि तिने यमाकडे वर मागून घेतला. या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या हातचं जेवेल त्याला उदंड आयुष्याचं वरदान तू द्यावस. आणि म्हणून आजच्या दिवशी बहिणीकडे जाऊन भावाने जेवण्याला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजेचा सण हा बहीण आणि भावाच्या अतिशय प्रेमळ नात्याचा सण आहे. नमस्कार. ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा. मुळात दीपोत्सव हा आनंदोत्सव आहे. प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास संपवून जेव्हा अयोध्येत प्रवेश केला तेव्हा अयोध्यावासियांनी आनंदाने आपल्या अंगणात दिवे लावले आणि तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते अशी मान्यता आहे. खरं तर आपल्याकडे अमावस्या ही सहसा शुभ तिथी मानली जात नाही, पण दिवाळी मात्र त्याला अपवाद आहे. याचं कारण किती छान आणि पटणारं आहे. जेव्हा प्रभू राम अयोध्येत आले तेव्हा आश्विन अमावस्या होती, अंधार होता. आता आपल्या लाडक्या श्रीरामांचं स्वागत अंधारात कसं करायचं? मग अयोध्यावासियांनी दिवे लावले, रांगोळ्या घातल्या, आकाशकंदील लावले आणि स्वर्गातून पाहणाऱ्या देवांनाही अयोध्येचा हेवा वाटावा इतकी अयोध्या सुंदर दिसत होती. आपण सगळे जर एक दिलाने एकत्र आलो तर अंधार कितीही दाट असला तरी त्याला दूर लोटून प्रकाशाचं साम्राज्य उभं करू शकतो, हेच जणू दिवाळी सांगते. संस्कृत ग्रंथांमधूनही दिवाळीचा उल्लेख आढळतो. तिथे तिला यक्षरात्री किंवा दीप प्रतिपदा असंही म्हटलेलं दिसतं. 11व्या शतकात भारतात आलेल्या अल्बेरुनी सारख्या एका परदेशी प्रवाशाने आपल्या प्रवास वर्णनामध्ये दिवाळीचं वर्णन केलंय. म्हणजे दिवाळी किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात यावं. त्याच काळात लिहिल्या गेलेल्या भोजन कुतूहल नावाच्या एका ग्रंथामध्ये दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांचं वर्णन येतं. म्हणजे आज आपण खातो ते फराळाचे पदार्थ किती जुने आहेत तुम्हीच बघा. या ग्रंथामध्ये शंकरपाळ्याला शंखपाला किंवा शेवयांना सेविका, चकलीला चक्रिका यासारखी नावं आढळतात. ती वाचताना अर्थातच खूप मौज वाटते. खरं तर थंडीच्या काळामध्ये हे फराळाचे पदार्थ शरीराला आवश्यक उष्मांक पुरवतात आणि ते पचवणं या काळात सहज शक्यही असतं. म्हणून या काळामध्ये फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. अलीकडे काय, आपल्याला 12ही महिने हे पदार्थ उपलब्ध असतात, पण म्हणूनच आपण त्यांचं सेवन करताना ते विचारपूर्वक करायला हवं. दिवाळीत फराळा इतकंच महत्त्वाचं असतं अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नान म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणं. दिवाळीच्या दिवसात थंडीमध्ये अभ्यंग करणं हे विशेष महत्त्वाचं आहे. खरं तर रोज अभ्यंग केल्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही, शरीराला आलेला थकवा जातो आणि वात दोषाचा नाश होतो. वात किंवा वायू हा गुणाने थंड आणि वृक्ष, त्यामुळे थंडीत तो वाढण्याची शक्यता असते. तेल हे उष्ण आणि स्निग्ध असल्यामुळे तेलाच्या अभ्यंगामुळे वायू दोषाचं शमन होतं. आयुर्वेदातील ऋतुचर्या आपल्या सणांनी किती सहजपणे स्वीकारली आहे हे याच्यावरून लक्षात येतं. अर्थात आयुर्वेदात सांगितलंय की अभ्यंग करताना शरीरामध्ये आमदोष नसावा. आमदोष म्हणजे न पचलेला अन्नरस. अभ्यंग करायचे असल्यास आदल्या दिवशी खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन झालेलं असणं आवश्यक आहे. म्हणूनच रात्री लवकर निजून पहाटे लवकर उठायला हवं. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान आपण करतो ते याचसाठी, पण आपली दिनचर्याच आपल्याला तशी करून घ्यायला हवी. दिवाळीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अंगणात काढलेली रांगोळी. आपल्या आया बहिणींच्या बोटातून साकार होणारी ही मांगल्यकारक चित्र म्हणजे खरं तर
किती सुंदर कला आहे आणि ती सुद्धा किती प्राचीन आहे. प्राचीन ग्रंथांमधून रांगोळीला धुलीचित्र असं म्हटलेलं दिसतं. रांगोळीच्या निमित्ताने रंगरेषांचं एक संमेलनच अंगणात साकार होतं. रांगोळी बघून असं वाटतं की इथे स्वर्ग आणि धरेचं मिलनच झालंय जणू. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम संवत्सरातलं नववर्ष सुरू होतं. म्हणूनच आपण त्याला दिवाळी पाडवा असं म्हणतो. शुद्ध पक्षातली ही प्रतिपदा हे वृद्धीचं प्रतीक आहे. शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेमध्ये सुद्धा प्रतिपद चंद्रलेखेव असा उल्लेख आहे, कारण प्रतिपदेची चंद्रकोर ही वाढणारी असते. बलिप्रतिपदेशी बली आणि वामनाची गोष्ट सुद्धा जोडली गेली. तसंच या दिवशी विष्णूचे भक्त त्याच्यासाठी गोवर्धन उत्सव आणि अन्नकूट करतात अशी ही प्रथा आहे. या दिवसापासून सुरू होणारं नववर्ष आणि त्या पाडव्यामध्ये पती पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा ओवाळणीचा प्रसंग घरोघरी घडतो. या निमित्ताने नवऱ्याचा खिसा थोडा हलका होतो हे खरं आहे, पण खरं सांगू का, आपण गृहस्थ म्हणून संसार थाटला याचा सगळ्यात जास्त आनंद कधी होत असेल तर तो दिवाळी पाडव्याला. घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती नवीन कपडे घातल्यानंतर आलेलं तेज बघून आणि ओवाळणी घातल्यानंतर अहोंचा प्रसन्न चेहरा बघून खऱ्या अर्थाने पाडवा साजरा होतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला येते ती यमद्वितीया. याच दिवसाला आपण भाऊबीज असंही म्हणतो. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे यमुनेकडे जेवायला गेला होता आणि तिच्याकडे जेवून तो खूप प्रसन्न झाला. मग त्याने तिला वर मागायला सांगितलं आणि तिने यमाकडे वर मागून घेतला की या दिवशी दरवर्षी तू माझ्याकडे जेवायला यावंस आणि या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या हातचं जेवेल त्याला उदंड आयुष्याचं वरदान तू द्यावंस. आणि म्हणून आजच्या दिवशी बहिणीकडे जाऊन भावाने जेवण्याला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजेचा सण हा बहीण आणि भावाच्या अतिशय प्रेमळ नात्याचा सण आहे. सगळ्या नात्यांमध्ये भाऊ बहिणीचं नातं हे फार खास असतं. त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. निर्व्याज प्रेमाने ते भारलेलं असतं आणि म्हणूनच या जगामध्ये जिथे प्रत्येक नातं कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी जोडलं जातं, स्वार्थासाठी जोडलं जातं, त्यामध्ये हे नातं अनोखं ठरतं. आणि हे नातं जन्मानेच जोडलेलं असावं असंही नाही. मानलेलं भाऊ बहिणींचं नातंही रक्ताच्या नात्या इतकंच किंबहुना कधीकधी त्याहीपेक्षा घट्ट असू शकतं. श्यामच्या आई चित्रपटातलं ते गाणं आठवतंय का तुम्हाला? द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. त्या गाण्यामध्ये म्हटलंय ना, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करी ती जगी लाभाविण. अशी लाभाविण प्रीती करणारं हे वेडं नातं. आणि या गोड नात्याचा हा सण बीजेला म्हणजे द्वितीयेला साजरा केला जातो. त्याचंही कारण फार खास आहे, कारण आता चंद्र विकसनशील असतो. आपल्या भावाचं कर्तृत्वही असंच वाढत जाणारं असावं अशी कामना बहिणीच्या मनात असते. लग्न करून सासरी गेल्यानंतर भावाला रोज भेटणं तर शक्य नसतं. बीजेच्या चंद्राप्रमाणे तोही आता कधीकधीच भेटतो. अशा प्रकारे भावाच्या मिलनामध्ये आणि बीजेच्या चंद्रदर्शनात असलेली दुर्लभता आणि त्या दोघांचं वाढत जाणं या सगळ्याचा संगम भाऊबीजेच्या निमित्ताने घडतो. आधुनिक काळामध्ये आपल्याकडे दिवाळीच्या या प्रथांमध्ये भर पडली आहे ती दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांची आणि दिवाळी अंकांची सुद्धा. दिवाळी हा सण धार्मिक असण्यापेक्षा अधिक सामाजिक सण आहे. आरोग्यवर्धक सवयी आपल्याला लागाव्या, नवीन संकल्प आपल्या मनात जन्माला यावे याचं हे सुंदर निमित्त आहे. खरं तर दिवाळीत तेवणारी ही पणती किंवा दिवे हे सुद्धा किती सुंदर प्रतीक आहे. वि.म. कुलकर्णी यांची फार गोड कविता आहे. ते म्हणतात, आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती, झाले मग इवली पणती घराघरातून मिणमिणती, समयी केले मला कुणी देवा पुढती नेओनी, निघून आले बाहेर सोडित कसला साधूर, काचेचा मग महाल तो कुणी बांधुनी मज देतो, कंदील त्याला जन म्हणती मीच त्यातली परिज्योती. बघा, ज्योतीचं स्वरूप प्रत्येक ठिकाणी बदलतंय, पण ते बदलत असतानाही तिचा स्वभाव मात्र बदलत नाहीये. तिचा स्वभाव काय आहे? बघा, पणतीचं किंवा तेजाचं स्वरूप काळानुरूप बदलत गेलेलं आपल्याला दिसतं. कधी ती पणती आहे, कधी समई आहे, आज चक्क LED लाईट सुद्धा आहे. पण तरी सुद्धा तेजाचा स्वभाव किंवा धर्म काही बदलत नाही.
पण ती तर सेवाधर्माचं प्रतीक आहे. म्हणून ती आपल्याला सांगते, एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांना. कसलेही मज रूप मिळो, देह जळो पण जग उजळो, देह जळो पण जग उजळो. अशा प्रकारे दिवाळीचा हा सण आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि आनंद देऊन जातो. तुम्हा सगळ्यांच्या घरातही ही दिवाळी असंच तेजोमय वातावरण घेऊन येऊ. हे सुरू झालेलं नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभरून आनंदाचं, समाधानाचं दान देऊ आणि सगळ्यांसाठी ही दिवाळी आरोग्यदायी आणि सुरक्षित असो. अशा शुभेच्छांसह आज मी इथेच थांबणार आहे. पण अशाच पद्धतीने आपल्या सणांची सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर, सणांचं, संस्कृतीचं. आमचे पुढील भाग पाहण्यासाठी तुम्हाला इतकंच करायचंय, आपल्या स्मृतिगंधच्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम अकाउंटला आणि यूट्यूब वाहिनीला फॉलो करायचे. त्याचबरोबर हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी.